भारत आणि जपानच्या संरक्षण मंत्र्यांमध्ये महत्त्वाची बैठक। भारताला सर्वतोपरी सहकार्य करण्याचं जपाननं दिलं आश्वासन। पाकिस्तानला भूकंपाचा धक्का। पाकिस्तानात 4.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप। तजाकिस्तान शहरानजीक भूकंप। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली अमित शहांची भेट। महाराष्ट्रातील विविध प्रकल्पांसंदर्भात 1.5 तास चर्चा। लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळणार, सध्या तरी 2100 रुपये देणं अवघड। मंत्री संजय शिरसाटांनी सांगितली वस्तुस्थिती। राज्यातील विविध भागात अवकाळी पावसासह तुफान गारपीट। चाळीसगावसह जालना संभाजीनगरलाही झोडपलं। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची भीती। काकोडकर समितीचा अहवाल केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाकडे सादर। पीओपीच्या मूर्ती समुद्रात विसर्जन करण्याबद्दल समिती सकारात्मक। हायकोर्टात पुढील सुनावणी 9 जूनला। यंदाही 12वीच्या परीक्षेत मुलींचीच बाजी। 12वीचा निकाल 91.88%। कोकण विभाग 96.67% अव्वल, तर लातूर विभागाचा सर्वात कमी निकाल। वैभवी देशमुखला 85.33% गुण।